आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्या आयुष्याकडे बाहेरून बघा. रोज सकाळी तोच अलार्म, तीच घाई, तेच ऑफिस, दिवसभर कठोर मेहनत आणि रात्री घरी आलं की थकलेलं शरीर आणि रिकामं मन. महिना संपतो, सॅलरी येते आणि काही दिवसातच अकाउंट जवळपास रिकामं होतं. मग पुढचा महिना तीच धावपळ, तीच झुंज, तेच चक्र. आता विचार करा, जर पुढचे 30-40 वर्षही असेच गेले तर? हेच आयुष्य तुम्हाला जगायचं होतं का? फक्त बिल भरत राहायचं होतं का? हा प्रश्न कठीण आहे, पण हाच प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमचा जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. लहानपणापासून आपल्याला फक्त एकच गोष्ट शिकवली गेली: खूप अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, चांगली नोकरी मिळव, आयुष्यभर काम कर आणि म्हातारपणी आराम कर. पण कुणी सांगितलं नाही की तुमची सगळ्यात उत्तम वर्ष नोकरीत घालवली तर म्हातारपणी उरतं काय? थकलेलं शरीर, ऊर्जा संपलेली असेल, मग त्या आरामाचा काय उपयोग? मित्रांनो, बहुतेक लोक एकच चूक करतात. ते फक्त स्वतः कामाला जातात आणि ते पैशाला काम करायला लावत नाही. ते फक्त एकाच दिशेने धावतात. वर बघत नाहीत, थांबत नाहीत, विचार करत नाहीत की मी असं एखादं सिस्टीम बनवू शकतो का जे माझ्यासाठी लाँग रनमध्ये काम करेल. हाच फरक आहे गरीब आणि श्रीमंत माणसात. गरीब माणूस पैशासाठी काम करतो, श्रीमंत माणूस पैशाला कामाला लावतो. आता प्रश्न पडतो, पण हे करायचं कसं? हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक अप्रतिम गोष्ट सांगतो. या जगात एक झाड आहे, त्याला म्हणतात चायनीज बांबू. आता ही गोष्ट नीट ऐका, कारण ही गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. जेव्हा या झाडाचं बी जमिनीत लावतात आणि लोक रोज पाणी घालतात, पहिल्या आठवड्यात काहीच होत नाही, पहिल्या महिन्यात काहीच होत नाही, पहिल्या वर्षीही काहीच होत नाही, दुसऱ्या वर्षीही काही दिसत नाही, तिसऱ्या वर्षीही जमिनीवर काहीच दिसत नाही. लोक विचार करतात, हे बी मेला असेल, उपयोग नाही, सोडून देऊ. बरेच जण पाणी घालणं सोडून देतात, आशा सोडून देतात, विश्वास संपतो. पण जे थांबतात, जे टिकतात, त्यांच्यासाठी एक चमत्कार होतो. तिसऱ्या वर्षी किंवा चौथ्या वर्षी जमिनीतून एक कोंब बाहेर येतो आणि मग फक्त 6 आठवड्यांत ते झाड 90 फूट उंच होतं. पण खरं सांगा, हे झाड खरंच 6 आठवड्यात वाढलं का? नाही. ते झाड 4 वर्ष जमिनीखाली मूळ पसरवत होतं. मुळं खोल होत होती, मुळं मजबूत होत होती. बाहेरून काहीच दिसत नव्हतं, पण आतून एक प्रचंड तयारी चालू होती. आणि जेव्हा मुळांची ताकद पुरेशी झाली, तेव्हा झाड इतक्या वेगाने वाढलं की जग थक्क झालं. मित्रांनो, बरेच लोकांनी त्या काळात पाणी घालणं सोडलं. प्रत्येक बीमध्ये ते झाड होण्याची ताकद होती, पण प्रत्येकाकडे ती श्रद्धा नव्हती. हीच गोष्ट तुमच्या जीवनात लागू होते. मित्रांनो, पैसा हा चायनीज बांबूसारखाच असतो. तुम्ही आज एखादी स्किल शिका, महिन्याभरात रिझल्ट दिसत नाही. तुम्ही एखादा छोटा व्यवसाय सुरू करता, 6 महिने काहीच होत नाही. तुम्ही गुंतवणूक सुरू करता, 1-2 वर्ष परतावा दिसत नाही. आणि मग बहुतेक लोक काय करतात? सोडून देतात. म्हणतात, माझ्यासाठी हे नाही, माझं नशीब नाही. श्रीमंत लोक वेगळेच असतात, पण सत्य हे आहे की तुमच्यामध्येही तीच ताकद आहे. फरक फक्त एकच: श्रीमंत लोकांनी त्या काळात पाणी घालणं सोडलं नाही. ते रोज थोडं थोडं शिकत राहिले, ते रोज थोडं थोडं गुंतवत राहिले, ते रोज त्यांची मुळं मजबूत करत राहिले, जेव्हा बाहेरून काहीच दिसत नव्हतं. आणि जेव्हा वेळ आली, त्यांचं यश इतकं मोठं होतं की लोक म्हणाले, अरे हा तर एका रात्रीत श्रीमंत झाला. नाही मित्रांनो, ते वर्षांच्या मेहनतीने श्रीमंत झाले, पण मुळं जमिनीखाली होती म्हणून कोणाला दिसत नव्हती. तर आता प्रश्न येतो, सुरुवात कुठून करायची? पहिली गोष्ट, सिस्टीम बनवा. फक्त काम करू नका. रोज काम करणं महत्त्वाचं आहे, पण त्याचवेळी विचार करा, माझ्यासाठी काम करणारं एखादं सिस्टीम मी बनवू शकतो का? मग ते काहीही असो, ती एखादी स्किल असेल किंवा एखादं कंटेंट चॅनल असेल किंवा छोटीशी गुंतवणूक असेल. दुसरी गोष्ट, चायनीज बांबूसारखा विश्वास ठेवा. जेव्हा रिझल्ट दिसत नसतील, जेव्हा लोक हसतील, जेव्हा मन सांगेल सोड, तेव्हा आठवा, मुळं आत वाढत आहेत. तिसरी गोष्ट, वेळ द्या. पैसा आणि यश यांना वेळ लागतो. तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. पण जर तुम्ही त्याच दिशेने चालत राहिलात, तर एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतःही थक्क व्हाल. मित्रांनो, प्रत्येक बीमध्ये झाड होण्याची ताकद असते. प्रत्येक माणसात श्रीमंत होण्याची ताकद असते. फरक फक्त एकच: श्रद्धा आणि सातत्य. आज तुम्ही जे छोटं पाऊल टाकत आहात, ते उद्याच्या मोठ्या झेपीची तयारी आहे. फक्त थांबू नका, फक्त सोडू नका, पाणी घालत राहा, कारण तुमचं चायनीज बांबू नक्की वाढेल. फक्त थोडा वेळ द्या.